जर तुम्ही 9 ते 5 जॉब करत असाल तर तुमची नोकरी धोक्यात आहे. इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक खळबळजनक दावा करण्यात आलाय की 2034 सालापर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकऱ्या संपुष्टात येतील. विशेष बाब म्हणजे ज्या लिंक्डइनच्या माध्यमातून आपण जॉबसाठी अप्लाय करतो, लाखो करोडो तरुणांना तिथे नोकरी मिळते, ज्यावर नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध असतात. त्याच लिंक्डइनच्या सहसंस्थापकांनी हा दावा केलाय. आता हा दावा केल्यानंतर सगळीकडेच चर्चेला उधाण आलंय. कारण चाकरमान्यांसाठी तर 9 ते 5 ही वेळ म्हणजे जणू त्यांची रोजीरोटीच असते. अनेकांचं 9 ते 5 या नोकरीमध्ये आयुष्य निघून जातं. पण अनेकांची गरज भागवणारा 9 ते 5 जॉब संपुष्टात का येणार आहे? लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन यांनी असा अजब दावा का केलाय? आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन यांची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. याचं कारण असं की रीड हॉफमन यांनी या मुलाखतीत एक दावा केला होता. 2034 सालापर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल कर्मचारी करतील. आणि आता खरं तर याची सुरुवात देखील झाली आहे असं म्हणता येणार आहे. कारण अनेक कंपन्यांमध्ये आत्तापासूनच रोबोट्सचा वापर केला जातोय. त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओपन एआय, चॅट जीपीटी, मशीन लर्निंग अशा असंख्य टेक्नॉलॉजीची जोड आहेच. महत्त्वाचं म्हणजे जर का 4 लोकांचं काम एकटा चॅट जीपीटी किंवा कोणतीही टेक्नॉलॉजी करत असेल, तर अधिकचे कर्मचारी कशाला घ्या? त्यामुळे खरंच 2034 सालापर्यंत 9 ते 5 या वेळेतील जॉब्सची जागा आर्टिफिशियल कर्मचारी घेतील असंच एकंदरीत चित्र दिसतंय. त्यामुळे रीड हॉफमन यांनी केलेलं भाकीत खरं ठरतंय की काय, अशी शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे रीड हॉफमन यांनी याआधीही काही दावे केले होते, ते खरे ठरलेत. रीड हॉफमन यांनी 1997 मध्ये सोशल मीडिया हा जगावर राज्य करेल, समाजात सोशल मीडियाचं पर्व येईल अशी भविष्यवाणी केली होती. तसेच ज्या कंपन्या उत्पादन करणार नाहीत त्यांच्या कंपन्या लाखो करोडोमध्ये नफा कमवतील असा दावा त्यांनी केला होता. आणि हा दावा तर तंतोतंत खरा ठरलाय. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरात मोठी क्रांती आणणार असल्याचाही दावा त्यांनी कित्येक वर्षांआधी केला होता, ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख सुद्धा जगात झाला नव्हता. आता त्यांनी केलेले हे सगळे दावे खरे ठरलेत. त्यामुळे 2034 सालापर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकऱ्या संपुष्टात येतील हा दावा खरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सध्या देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलीये. हे भाकीत खरंच खूप धक्कादायक आहे. एलन मस्क यांनी सुद्धा काही महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध नसतील. काही महिन्यांपूर्वी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी देशातील बेरोजगारीबद्दल अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालामध्ये भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार संख्या अधिक असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. यामध्ये माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या बेरोजगारीचं प्रमाण 2000 साली 54.2% इतकं होतं. ते वाढून 2022 मध्ये 65.7% झाले. आणि या अहवालातही धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या तरुणांमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं कौशल्यांचा अभाव आहे. 75% तरुणांना फाईल अटॅच करून ईमेल पाठवता येत नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आता कौशल्यांचा अभाव असल्यामुळे बेरोजगारीमध्ये काही टक्के वाढ झाली आहे. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही की तुम्ही उच्च शिक्षण घेतलं म्हणजे तुम्हाला नोकरी लागेल, तुमचं लाईफ सेटल होईल. तुम्हाला बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार, बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच बेरोजगारी काही प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे. आणि आता हॉफमन यांनी केलेला दावा खरा ठरतोय का, हे कळायला किमान आपल्याला 10 वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे. त्याआधीच ही भविष्यवाणी खरी ठरणार हे येत्या काळातच समजेल. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.